भावना सिद्धू आणि संपतरावला मारायच्या नादात नीलांबरी गेली खड्ड्यात। नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, जयंत डिनरची छान तयारी करतो, पण जानूकडे बघतो आणि म्हणतो, जानू तुम्हाला अशी अपसेट का वाटते? ती म्हणती, जयंत सर तुम्ही जाणार ना, मला खूप कसं तरी वाटतंय। आता बघा ना 3-4 दिवस मी एकटीच घरी। तो जानू मी समजू शकतो, ठीक आहे आज आपण रात्रभर झोपायचंच नाही, मस्त गप्पा मारूया। जानू मनात म्हणते, याच्यासोबत रात्रभर मला अजिबात इंटरेस्ट नाही। तो आता जानू जानू करत असतो, पण जानूच्या मनामध्ये वेगळंच वादळ उठतं। संपतराव फोनवर म्हणतात, काय तिकडे ठेवली? बरं ठीक आहे। आजी म्हणते, काय रे संपत, एवढं घाबरायला काय झालं? सगळं ठीक आहे ना? तो आई मागच्या वेळेस माझ्या तब्येतीमुळे जी मी मीटिंग कॅन्सल केली होती ना, त्यांनी आता ती गडचिरोलीला ठेवली। आजी म्हणते, अच्छा मी किती घाबरले, मला असं वाटलं काय झालं। गडचिरोली ना, जा ना मग त्यात काय। संपत म्हणतो, जावं तर लागणार, उद्या सकाळी पहाटे निघायचंय। सिद्धू म्हणतो, मीटिंग तर खूप लांब ठेवली, भावना नाही जाऊ शकत। भावना तू एक काम कर, पप्पांना सांग तुझ्या वतीने ते तुझे मतं मांडतील। भावना म्हणते, हो काका मी सविस्तर सांगते, तुम्ही फक्त तिथे बोला। संपतराव म्हणतात, ठीक आहे चालेल। नीलांबरी चुरून बघत असते आणि म्हणते, मूल पण भावनाला, प्रसिद्धी पण भावनाला, जे काय मिळतंय ते सगळं भावनाला, आणि मी तिच्यावर जळते। आजी म्हणते, रेणुका सकाळी उठ आणि त्याचं आवरून दे, म्हणजे त्याला उशीर होणार नाही। रेणुका म्हणते, हो आई। तेवढे सिद्धू म्हणतो, भावना तू जाऊ शकतेस। भावना म्हणते, सिद्धिराज मी कसं जाणार? तो 1 मिनिट। आजी हसून म्हणते, हा नक्कीच काहीतरी करणार। सगळं बोलतो आणि म्हणतो, झाली तुमची सोय, आता आपण गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जाणार। तोपर्यंत नीलांबरी बाजूला गेलेली असते आणि फोन करून म्हणते, संपत उद्या निघणार आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे। उद्या गाडे पाटलांच्या घरावर संकट येणार म्हणजे येणार। आता हेलिकॉप्टर म्हटल्यावर तिचा चेहराच पडतो। ती म्हणते, सगळा प्लॅन फ्लॉप गेला, संपतला मारायची मी सगळी तयारी केली होती। जानूला खूप झोप येत असते। जयंत म्हणतो, जानू आपण काय ठरवलं, आज झोपायचं नाही? जानू हो करते, जागी राहायचा खूप प्रयत्न करते, पण तिला सारखी झोप येते। तो जानू माझ्यासाठी गा ना। ती म्हणते, प्लीज नको जयंत। तो प्लीज जानू। ती नको म्हणत असते, पण जयंत काय ऐकत नाही आणि हात जोडतो। जानू आता गायला लागते आणि गाता गाता तिची मान खाली पडते। जयंत तिला अलगद उचलतो आणि म्हणतो, झोप जानू, शांत झोप, तू माझ्यासाठी गायलं, तू प्रूफ केलं, तू फक्त माझी आहेस। तो आता तिच्याकडे बघत राहतो। जाण्यासाठी भावना बॅग भरत असते। सिद्धू म्हणतो, द्या इकडं मी भरतो। ती नको सिद्धिराज, पण सिद्धू काय ऐकत नाही। बॅग भरताना म्हणतो, भावना मॅडम तुम्ही खूप चांगले आहात आणि असणारच, आमच्या सुपर सासूची मुलगी आहे। तिच्या पोटावर हात ठेवत म्हणतो, बघा बाळ पण हो म्हणतंय। इकडे नीलांबरी पुन्हा फोन करून सगळा प्लॅन करते आणि म्हणते, काही झालं तरी गाडे पाटलांच्या घरावर संकट येणार म्हणजे येणार। आता भावनाला रेणुका सगळे औक्षण करत असतात। रेणुका म्हणते, नीलांबरी तू पण ये। नीलांबरी औक्षण तर करते, पण जाते आणि एक बास्केट घेऊन येते आणि म्हणते, भावना यामध्ये ताक ज्यूस खायला सगळं ठेवलं, स्वतःची काळजी घ्या। भावना आता नाईलाजाने हो करते। ती आनंदीला भेटते आणि म्हणते, आनंदी छान राहा। आनंदी म्हणते, हो भावना। रेणुकाला म्हणते, खरं तर आनंदी खूप वेळा इथं राहिली, पण ह्यावेळेस ना काय माहिती मला तिची खूप काळजी वाटते आणि जरा अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटतंय। सिद्धू म्हणतो, भावना मॅडम काही काळजी करू नका, चला आता। तेथच जातात। रेणुका म्हणते, आई मला पण खूप अस्वस्थ वाटतं, आपण मंदिरात जाऊया का? आजी म्हणते, हो चल। रेणुका म्हणते, आदिराज आनंदीला घेऊन या। आनंदी म्हणते, मी तर वेंकी मामासोबत जाणार आहे। रेणुका म्हणते, हो का, बरं ठीक आहे। नीलांबरी मनात म्हणते, आता कुठल्याही मंदिरात जा, काही उपयोग होणार नाही। इकडे जयंत पण बॅग घेऊन निघतो आणि म्हणतो, जानू मला तू अपसेट दिसतेस, 2 दिवस झाले तुम्हाला बदलल्यासारखी वाटते। जानू आता एकदम मूड चेंज करते आणि म्हणते, जयंत असं काहीच नाही, आणि बघा ना तुम्ही 4 दिवस जाणार, आपल्याजवळ किती गोड मेमरीज, त्यामुळे तुम्ही जा, माझी अजिबात काळजी करू नका। जयंत म्हणतो, खरं तर नियमाने मी तुला घेऊन जायला पाहिजे, पण मला तिथे एवढं काम आहे ना, मी तुला वेळच देऊ शकणार नाही। जानू म्हणते, जयंत काहीच हरकत नाही, तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आता जयंत निघून जातो। इकडे श्रीनिवास लग्नाचा फोटो घेऊन बसलेला असतो। लक्ष्मी म्हणते, लग्नाचा फोटो? तो लक्ष्मी आजपर्यंत हा फोटो बघितला ना खूप अपराधी वाटायचं, असं वाटायचं तुझ्यावर खूप अन्याय झाला, मी खूप अन्याय करतो। लक्ष्मी म्हणते, नाही हो असं काहीच नाही, मी खूप सुखात आहे। तो नाही, पण आज फोटो बघितल्यानंतर खूप छान वाटतंय। बरं चला मी निघतो, माझं प्रेझेंटेशन आहे ना, मी आवाज देते, वरत नाश्ता करून घे। ते आता घेऊन येते म्हणते, बाबा तुम्ही पण नाश्ता करा। श्रीनिवास म्हणतो, वेंकी चल आपल्याला जायचंय, पण वेंकी नाराज असतो। तो काय झालं, तो आता खुणवतो। श्रीनिवास म्हणतो, तुला फुलाची ऑर्डर राहील का?
ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी जातो. आता श्रीनिवास तिथे जातो आणि म्हणतो, सर मला प्रेझेंटेशन द्यायचे, तुम्ही बोलवलं. पण जो कोणी असतो त्याने दुसरीकडे तोंड केलेलं असतं. श्रीनिवास म्हणतो, काय झालं सर, मी देऊ ना प्रेझेंटेशन. आता एकदम खुर्ची वळते आणि जयंत दिसतो. श्रीनिवास म्हणतो, जयंत तू इथे? जयंत म्हणतो, हो बाबा, बसा ना बसा. तो म्हणतो, जयंत असं तर नाही ना, मी तुझा सासरा असल्यामुळे माझी निवड केली? जयंत म्हणतो, बाबा तसं अजिबात नाही आहे. अहो माझी टीम खूप बारीक बघते आणि सगळ्यांना सिलेक्ट करते आणि तुम्हाला सिलेक्ट करताना मी नव्हतोच, मला काहीही माहिती नव्हतं. तो पेपर देत म्हणतो, हे घ्या आणि ह्यावर सही करा. तुमची मागणी होती 50 लाख, आम्ही 30 लाख देतो. 20 लाखाची तुम्ही सोय करायची आणि कंपनी उघडायची. श्रीनिवास हसत म्हणतो, ठीक आहे, लगेच सही करतो. तो बाबा आधी वाचा तर. श्रीनिवास म्हणतो, काही गरज नाही, तू बघितलंस ना. आता जयंत पेपरवर हात ठेवतो आणि म्हणतो, बाबा काही असू दे, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे दोन्ही वेगळे ठेवायचे. आता तुम्ही ओळणओळ वाचायची. श्रीनिवास म्हणतो, आता तू म्हणतो तर वाचतो. तो आता वाचतो आणि म्हणतो, जयंत किती सुटसुटीत लिहिलंस तू आणि मला हे सगळं मान्य आहे. तो आता सही करतो. जयंत म्हणतो, बाबा एक रिक्वेस्ट होती, आपल्या दोघातलं डील कुणालाही सांगू नका. श्रीनिवास म्हणतो, अरे हे काय बोलतो, मी तर घरी जाऊन सगळ्यांनाच सांगणार होतो. हे जयंतने केलं. कंपनी उभी करायला जयंतने मदत केली. जयंत म्हणतो, नाही बाबा प्लीज सांगू नका, प्लीज तुम्ही मला प्रॉमिस करा. श्रीनिवास म्हणतो, ठीक आहे, मी प्रॉमिस करतो, मी कुणालाही सांगणार नाही. जानू आता पेनड्रॉइव बघायला जाते तर पेनड्रॉइव नसतो. ते आता सैरभैर होते आणि म्हणते, पेनड्रॉइव गेला कुठे? कपाटात बघत म्हणते, मी इथे नाही ठेवला, डाव्या हाताने कुठे ठेवला का? पण काही केल्या तिला पेनड्रॉइव काय सापडत नाही. आता मात्र जानूच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.